उपस्थित सर्व शिवभक्तांना विनंती असेल आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे आणि या ठिकाणी जर आला तर सिंह गेला ज्या पद्धतीने आपण नगर चौकामध्ये या ठिकाणी सादर केलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि ही मोहीम मात्र तानाजी मालुसरेला कळून द्यायची नव्हती, परंतु छत्रपती शिवरायांच्या मनातील जाणणारा तो बालपणाचा मित्र होता आणि म्हणून हे त्याला कळलं आणि तो छत्रपतींना बोलला गेला, राज मोहीम बिहीम काही नाही, हा तान्या तोपर्यंत जिवंत आहे. तुम्ही राजे मोहिमेला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं हे कदापि शक्य नाही. आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हा बेलफार उडवतो. हर हर महादेव. या ठिकाणी साहेब आशीर्वाद द्या. तानाजी मालुसरे बोलले गेले, अरे ताना तानाजी मालुसरे आणि कुठे निघाला तुला एकदा कोंडाळा खेळला सोबत शेलार मामाला ठेवून त्या ठिकाणी शेलार मामाला घेऊन आपल्या बंधूला ठेवून त्या ठिकाणी निघालेला आहे आणि छत्रपती राजे त्या ठिकाणी गडावरती जात आहेत. मात्र या ठिकाणी तानाजी मालुसरे दर बदल करत सूर्याजीला सोबत घेऊन सूर्याजी आणि 500 मावळे घेऊन त्या ठिकाणी त्या कोंढाण्याच्या पायथ्याशी आलेल्या आणि तो बऱ्याचदा किल्ले जात असताना मात्र त्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती अत्याचार चालवला होता माझ्या आई बहिणीला. आणि त्या ठिकाणी घोरपडीला आवाज येतात, घोरपड सर 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 वर जाऊन चढू शकते, परंतु पुढे काय ते तानाजी माझ्या तानाचा काळ दिसला, त्या घोरपडीला माझ्या तानाचा मृत्यू दिसला आणि मृत्यू दिसला म्हणून माझा तो घोरपड पुन्हा एकदा मांग फिरल्या गेली आणि तानाच्या पायथ्याशी येऊन थांबली. खबरदार जर माघारी फिरशील तर खांडोळे केली जाईल. जर तुला स्वराज्याची आण आहे पुन्हा माघारी फिरू नको. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी घोरपडीला बोलल्या गेले, खबरदार मागे फिरशील तर खंडोळी करून खाल्ली जाईल तुझी. आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि सर्व त्याचे 500 मावळे घेऊन उदयबाणावर हल्ला चढवत आहेत. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे सर 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 गडावरती चढत आहेत आणि गडावरती चढून त्यांची लढाई त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. आणि लढाई सुरुवात होत असताना मात्र आवाज आणि त्या ठिकाणी उदय खान आणि माझ्या कानामध्ये गरदार अशी लढाई सुरुवात झाली आणि लढाई सुरुवात होत असताना मात्र हातीचा बोल असलेला उदय खान, अरे महान वापरली युक्ती ताकद असलेला आणि माझा हातीचा ताकद असलेला माझा ताना आज 32 वर्षाचा असलेला तरुण आणि या तरुणावरती खालीवरती जोर झाला आणि हातातील ढाल गळून पडली. हातातील ढाल गळून पडतात. तानाजी मालुसरेने मात्र कमरेपत्र माझ्या तानावरती वार झाला आणि धारा दिरती पडला माझा ताना. अरे रक्तानं लाल झालेला ताना, रक्ताने लाल झालेला तानाला उदय खान लाट मारा. हमसे टकराने आया था आणि तेवढ्यात उभा असलेला शेलार मामा खाऊन गेला आणि उदय भानाला बोलल्या गेला, शेलार मामा उदय भान धरणीशी पाडला आणि उभा चिरला उदय भान, उभा चिरला उदय भान. मात्र गवताची गंजी गडावरती पेटल्या गेली. गड आला म्हणून हर महादेवाची गर्जना घुमली, हर महादेवाची गर्जना घुमली. माझे राजे गडावरती येतात आणि गडावरती येतात धरणीवरती पडलेल्या कानाला बघून, अरे लहानपणाचा सवंगडी ना रे तू, असा अर्ध्याहून सोडून गेलास. अरे हे स्वराज्य आपल्याला काबीज करायचं आहे ते, अरे ताना असं अर्ध्यामध्ये सोडून जाऊ नकोस. आणि राजा डोळ्यातील आश्रम बसत राजा उभा राहिलं, माझे छत्रपती उभे राहिले. अवघ्या मावळ्यांना त्या ठिकाणी संदेश देत आहे की मात्र हा गड आला पण हा माझा सिंह गेला आणि म्हणून आजपासून या कोंढाण्याचं नाव सिंहगड असेल, सिंहगड असेल, सिंहगड असेल. अरे गड आला सिंह गेला, गड आला पण सिंह मागे गेला. बोला हर
कसारा येथे एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवचरित्राचे स्मरण, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संतोष लहाने, शिवसेना संपर्क प्रमुख बंधू सोडनर, बाळा भोसले, महेश गिळंदे, पोपट लहाने, नामदेव चव्हाण, जयवंत घाग, आप्पा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच पत्रकार सचिन राऊत, दिलीप कांबळे, शांताराम गांगुर्डे, रमाकांत पालवे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। विविध पक्षांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये विनायक सावंत, भारतीय जनता पार्टी, विकास म्हसने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, किशोर जाधव व संतोष कडर्क, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दिलीप पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदींचा समावेश होता। ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश वीर व उपसरपंच शरद वेखंडे यांच्यासह आगरी सेना व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते। सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत शिवजयंती साजरी करून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले। एक गाव एक शिवजयंती या उपक्रमामुळे कसाऱ्यात एकतेचा व सलोख्याचा संदेश दिला गेला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले। शिवजयंतीच्या सर्व कव्हरेज आगरी सेना महाराष्ट्र मीडिया प्रमुख सोमनाथ भगत यांनी केले। अरे आले गेले किती स्वप्न, आले गेले किती स्वप्न, आता या महाराज माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाच